बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये मारामारी झालेली आहे। निक्की आणि आर्यामध्ये भांडण पाहायला भेटलं आहे आणि आर्याने निक्कीला मारलाय। हो, अशीच एक गरमागरम अपडेट आहे आणि याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार की हे नेमकं कसं घडलं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आपल्याला माहिती आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये घरामध्ये सध्या कॅप्टन्सीसाठी टास्क चालू आहे आणि 2 दिवस झाले हा टास्क लगातार चालू आहे आणि अजूनपर्यंत घराला कॅप्टन मिळालेला नाहीये या आठवड्यासाठी। पण कॅप्टन्सीसाठी घरामध्ये जो नवीन टास्क चाललेला आहे त्यामध्ये एक असा सीन पाहायला भेटलाय जो सीन बिग बॉस मराठी सीझन 5च्या या घरामध्ये अजूनपर्यंत पाहायला भेटला नाही। हो, टास्कच्या दरम्यानच निक्की आणि आर्यामध्ये खेचाखेची चालू झालेली होती आणि खेचाखेची एवढी पुढे गेली की आर्याने निक्कीला तिच्या कानाखाली मारले आणि यामुळे निक्की ओरडायला लागली की आर्याने मला मारले। बिग बॉस तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या, हिला घराच्या बाहेर काढा नाहीतर मला बाहेर काढा, कारण हा बिग बॉसच्या रूल्सच्या अगेन्स्ट होता। म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये फिजिकल व्हायलन्स अलाउ नाहीये आणि आर्याने असंच केले, आर्याने निक्कीला मारले। चुकीने का होईना पण निक्कीला खूप लागले असं निक्की स्वतः ओरडत होती। निक्की मोठमोठ्याने ओरडून बिग बॉसला सांगत पण होते की आर्याने मला मारले, बिग बॉस प्लीज आर्याला घराच्या बाहेर काढा आता लवकरात लवकर, जेवढ्या लवकर पॉसिबल होईल तेवढ्या लवकर तिला घराच्या बाहेर काढा, नाहीतर मला बाहेर जायचं, मला हिचं तोंड पाहायचं नाही आणि मला हिच्यासोबत बोलायचं पण नाही। बिग बॉस प्लीज तुम्ही लवकर डिसिजन घ्या आणि आर्याला लवकरात लवकर बाहेर काढा। आर्याकडून फिजिकल व्हायलन्स झालेला आहे आणि आर्याचा हात निक्कीला लागलाय, पण यावर जो आर्याचा रिॲक्शन आहे तो खूप नॉर्मल आहे। आर्या बोलते की तिला लागला तर लागू दे, मला काय करायचंय, मी जाणार तर जाणार। म्हणजे आर्याला काहीच भीती वाटत नाही की तिच्या हातून फिजिकल व्हायलन्स झाला आहे आणि तिने चुकीने का होईना पण निक्कीला मारला आहे। आर्याने बिग बॉसचा मुख्य नियम तोडलेला आहे आणि जर घरामध्ये खरंच फिजिकल व्हायलन्स झाली असेल, आर्याने खरंच निक्कीला मारला असेल तर बिग बॉस यावर कोणता ना कोणता निर्णय नक्कीच घेणार आहेत। पण तुम्हाला ही अपडेट ऐकून काय वाटते, तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।